जमलेल्या माझ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज पहिल्या प्रथम मी आपल्या समोर येतोय. हे सगळं घडल्यानंतर ह्याचं कारण असं की दुःख तर सगळ्यांनाच झालेलं आहे. तुम्हालाही झालेलं आहे, मलाही झालेलं आहे. काल मी माझ्या थोड्याशा भावनांना वाट मोकळी करून दिलेली आहे सामनामधून. एक एक गोष्टी घडत असतात आणि आपण त्यातनं पुढे जायचं असतं. 2-3 दिवसापूर्वी ज्या वेळेला मी नेत्यांची बैठक घेतली, साहजिकच प्रश्न आला की शिवसेना प्रमुख पदाचं काय. आणि मी माझ्या मनातली भावना बोललो. तुम्हाला माझी भावना पटली असेल नसेल मला माहिती नाही, पण शिवसेना प्रमुख हे एकमेवच, हे एकमेव. हे पद बरोबर आहे. पुन्हा द्या ही घोषणा. आणि हेच मला पाहिजे. हेच माझं म्हणणं आहे की ही जी घोषणा आहे, ही नुसती आत्ताच्या वातावरणापुरती मर्यादित नाहीये. या आजच्या नंतर 100 वर्षानंतर, 200 वर्षानंतर, 500 काय हजारो वर्षानंतर ही घोषणा दिली तरी शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट हे फक्त बाळासाहेब आणि बाळासाहेबच, दुसरा होणे नाही, अजिबात होणार नाही. आणि आपण जे काही त्यांच्याकडून शिकलेलो आहोत, आपण त्यांची जी काय भाषणं ऐकलेली आहात, आज मी पहिल्या प्रथम तसं घराबाहेर पडलो. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर कोल्हापूरमधल्या सगळ्या आठवणी दाटून आल्या. मग बिंदू चौकातली सभा असेल, इतर त्यांचे दौरे असतील, या सगळ्या गोष्टी ह्या दाटून येतातच आणि त्या राहणार. पण विशेष म्हणजे जे शिवसेना प्रमुख बोललेले आहेत की जोपर्यंत माझा कडवट निष्ठावंत शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे. कडवट निष्ठावंत सैनिक आज सुद्धा माझ्या समोर बसलेला आहे. जर शिवसैनिक जिवंत आहेत तर शिवसेना प्रमुख सुद्धा आपल्यामध्ये आहेत, हे आहेत आणि असणारच. मी घराबाहेर पडलेलो आहे, महाराष्ट्रामध्ये फिरणार. कदाचित माझ्या या दौऱ्यातनं राजकीय विश्लेषक किंबहुना जे कोणी निरीक्षक असतील त्यांना काही मिळणार नाही, कारण माझा हा दौरा राजकारणासाठी नाहीच आहे. राजकारणासाठी आयुष्य पडलेलं आहे आणि ते मी करणार. जानेवारीपासून तीही सुरुवात करणार. पण हा जो माझा दौरा आहे तो माझ्या शिवसैनिकांना, असं म्हणा माझ्या कुटुंबियांना भेटण्यासाठी मी बाहेर पडलेलो आहे. हे सगळे माझे कुटुंबीय आहेत. त्यावेळेला लाखो करोडो लोक आली. अनेक जण मुंबईपर्यंत पोहोचूही शकले नाहीत. परवा ज्या वेळेला षण्मुखानंद हॉलमध्ये सर्वपक्षीय सभा झाली, मी निशब्द होतो, काही बोलू शकत नव्हतो. आज सुद्धा मी तीच भावना माझी आहे. मी फक्त एका कृतज्ञतेने आपल्याला नमस्कार करायला आलेलो आहे. बाळासाहेब जे आपल्याला सगळ्यांना आठवत आहेत, तुम्हाला कधीतरी बाळासाहेब हताशपणे बसलेले आठवत आहेत? मी म्हणेन माझं मी भाग्य समजतो की अशा दैवताचा मुलगा, पुत्र होण्याचं भाग्य मला मिळालं, हे माझं भाग्य आहे. आणि त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत त्या मला हताशपणे ते बसलेले कधीच आठवत नाही. नेहमी मला जे आठवतात ते लढणारेच बाळासाहेब आठवतात. हताशपणे बसलेले बाळासाहेब मी कधी पाहिलेलेच नाही आहेत, अजिबात नाही पाहिजे. आणि दुःख मोठं आहे. असं समजू नका मी तुमच्या समोर बोलतोय म्हणजे काही दुःख मला झालेलं नाही. दुःख मला गिळावं लागतंय. जर तुम्ही किंबहुना
जे कार्य, जो विचार बाळासाहेबांनी उभा केला, आपलं आयुष्य त्यांनी कशाचीही पर्वा केली नाही. मग ते अतिरेकी असतील, आणखीन कोणी असतील, मला वाटतं हे म्हणजे हेच काय होईल याची मी पर्वा करत नाही. हिंमत असेल तर करून बघा. असं आव्हान देणारा हा आपला नेता, ज्याने आपल्याला लढायला शिकवलं. आणि आपण त्यांचे सैनिक म्हणणारे जर का रडत बसलो तर ते म्हणतील, अरे मी माझं आयुष्य फुकट घालवलं यांच्यासाठी. कशासाठी? परत या, परत या. कोणासाठी येऊ? लढणाऱ्यांसाठी येऊ का रडणाऱ्यांसाठी येऊ? हा प्रश्न तुम्हाला उत्तर द्यायचा. आणि मी जे ठरवलेलं आहे, दाही दिशातून लोक येत आहेत, तब्येतीची काळजी घ्या. म्हटलं मी आहेच, मी खंबीरपणे उभा आहे. माझं हे टॉनिक, माझी शक्ती माझ्या समोर बसलेली आहे. मला काही होत नाहीये. पण बेळगावची लोक आली, अनेक जण आले. बेळगावच्या लोकांनी मला सांगितलं की उद्धवजी आमचा, जरा थांबा, मी बोलतो, जरा थांबा. आणि त्याने मला सांगितलं, मी आणि त्याने माझ्याकडे भावना व्यक्त केली की उद्धवजी आमचा आधार गेला, आता आम्ही करायचं काय? म्हटलं तुमचा आधार अजिबात गेलेला नाही. तुमचा आधार ही सगळी जी काही शक्ती आहे, शिवसेना आहे, ही पूर्ण ताकदपणा लावून मी तुमच्या मागे उभा आहे. मराठी माणसांवरती, हिंदूंवरती जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे घाव घातल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेऊन मी आज दौऱ्याला बाहेर पडलेलो आहे. प्रचंड ताकद त्याने उभी जी केलेली आहे, ही कशासाठी? अशी नुसती सोडून द्यायची? दुःख तर आहेच, पण दुःखामध्ये आपण नुसते जर का अश्रू गाळत बसलो तर हिरवा आतंकवाद आपल्या डोक्यावरती चढतोय. मराठी माणसावरती अन्याय करणारा दुसरा राक्षस उभा राहतो आहे. आणि म्हणून दुःख हे नेहमी राहणारच आहे. हे दुःख कधी विसरू शकत नाही आणि विसरणार नाही. पण मी माझ्याकडे, माझ्या मनाशी नवे मी बाळासाहेबांना वचन दिलेलं आहे आणि मी शपथ घेतलेली आहे. तुम्ही काय करणार आहात ते तुम्ही मला सांगा. मी शपथ घेतले की बाळासाहेब, तुमचं एकही स्वप्न, तुमची एकही इच्छा मी अपूर्ण राहू देणार नाही. मी आकाश पाताळ एक करीन, दिवस रात्र मेहनत करीन, काय वाटेल ते करीन. पण महाराष्ट्राच्या विधानसभेवरती तुम्ही आमच्या हातामध्ये दिलेला हा भगवा ध्वज तिकडे मी लावल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ मी घेतलेली आहे. आणि तुम्ही काय करणार आहात ते तुम्ही मला सांगा. तुम्ही मला सांगायचं आहे. एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, एक गोष्ट फक्त तुम्हाला मी सांगतो. ज्या वेळेला कार्यकर्त्यांची आपली शिबिरं होतात, सभा होतात, कार्यकर्त्यांची जेव्हा सभा होतात, मार्गदर्शन शिबिर होतात, त्यावेळेला बाळासाहेबांनी सांगितलेली एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. आपण सगळेजण घोषणा देतो ना, छत्रपती शिवाजी महाराज की जय, बरोबर ना? आणि मग बाळासाहेबांनी सांगितलेलं नीट लक्षात घ्या. बाळासाहेब तेव्हा म्हणाले होते की नेहमी मी आता काय करणार आहे, एखादा प्रश्न आला माझ्यासमोर, एखादी समस्या आली माझ्यासमोर, मी अमुक एक गोष्ट करणार आहे, एक आंदोलन करणार आहे, अशी कारवाई मी करतो आहे. मनात विचार करायचा की महाराज आज सुद्धा रायगडावरती आहेत आणि मी जे काय आता करणार आहे हे केल्यानंतर, रायगडावरती गेल्यानंतर महाराज मला टकमकटोक दाखवतील का कौतुकानी पाठीवरती एक शाबासकीची थाप देतील, हे लक्षात द्या. आणि जे उत्तर मिळेल त्याच्याप्रमाणे तुम्ही वागा. मग हेच मी आज तुम्हाला सांगतोय. बाळासाहेब आजही आपल्यामध्ये आहेत, नक्कीच आहेत, तुमच्यात आहेत, माझ्यात आहेत, या सगळ्या वातावरणामध्ये आहेत. जे काही आपण यापुढे करणार आहोत, मनातल्या मनात एकच विचार करायचा की जे मी काय करणार आहे ते बाळासाहेबांना आवडेल की बाळासाहेब रागवतील. उत्तर जे मिळेल त्याच्याप्रमाणे आपण पुढे जायचं, त्याच्याप्रमाणे पुढे जायचं. पण हे सगळे जे काय, ही ताकद ही उभी करायला त्याने आयुष्य खर्ची घातलेलं आहे, ही अशी ताकद मी वाया जाऊ देणार नाही, अजिबात नाही. आणि या ताकदीचा उपयोग मी आपल्याला सगळ्यांना वचन देतो आहे, मी माझ्या स्वार्थासाठी कधीही करणार नाही. हे माझं वचन मी आज तुम्हाला मी देतो आहे.
ही जी ताकद आहे ही बाळासाहेबांनी निर्माण केलेली आहे. हा जो शिवसैनिक त्यांनी माझ्यासोबत जोडून दिलेला आहे हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आणि या शिवसैनिकाची प्रतारणा मी आयुष्यात कधीही करणार नाही हे एक वचन मी आज तुम्हाला इकडे द्यायला आलेलो आहे. आणि म्हणून आज तुम्ही सगळेजण इकडे आलेला आहात. पुन्हा एकदा सांगतो, हा राजकीय दौरा अजिबात नाही. पण मी एक माझी भावना मानतो की विश्रांती वगैरे ठीक आहे, नुसती विश्रांती करत बसले तर आपले गनिम्मा असतील. पण माझं कर्तव्य आहे की तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करणं. आणि रडू नका. जर मी तुमच्याकडे पाहून तुमच्याकडनं हिंमत घेऊन उभा राहतो आहे तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत पुढची जी बाळासाहेबांची स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी उभं तुम्हाला राहावंच लागेल. याचं कारण शिवसेनेचा जन्म हा केवळ निवडणुका लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी म्हणून झालेला नाही. त्या तर लढायच्या आणि जिंकायच्याच. महाराष्ट्रावरती विधानसभेवरती आम्हाला भगवा फडकायचा आहे. म्हणजे काय करायचंय तर जो महाराष्ट्राला गोरगरीब आहे, मराठी आहे, हिंदुत्व आहे आणि महाराष्ट्राची जी एक पिछेहाट चालू आहे त्या पिछेहाटीला कुठेतरी ब्रेक लावून छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या बाळासाहेबांना अभिमान वाटेल. अरे मी घडवली ही पिढी, ही मर्दांची अवलाद मी घडवली. नामर्द नाही जन्माला आले महाराष्ट्रामध्ये, नामर्द नाही आलेले. हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. आणि ही जबाबदारी मोठ्या तुमच्या सगळ्यांच्या निष्ठेच्या, हिमतीच्या, ताकदीच्या आणि शक्तीच्या भरोशावरती मी माझ्या खांद्यावरती घेतलेली आहे. तुमच्या भरोशावरती घेतलेली आहे. अशा वेळेला तुम्ही डगमगू नका, मी डगमगणार नाही. आणि बाळासाहेबांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवल्याशिवाय आता शांत बसणार नाही हे वचन आणि ही शपथ आपल्या सगळ्यांच्या साक्षीने घेऊन तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीत झाल्यानंतर सभा संपेल. पण तत्पूर्वी आपण सर्वांनी दोन्ही हाताच्या मुठी आवळून माननीय उद्धवजींना शब्द देऊया. बाळासाहेबांच्या साक्षीने आज या ठिकाणी आपण शिवसेना कार्यकारी प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आम्ही आपणास शब्द देत आहोत. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तन मन धन अर्पण करून आम्ही आपल्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये जबरदस्त भगव्याची ताकद अशी निर्माण करू की येणाऱ्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आणि बाळासाहेबांना अपेक्षित असलेली शिवशाहीची निर्मिती या महाराष्ट्रामध्ये करू. हर हर हर. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा. अरे जिंदाबाद जिंदाबाद. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उपस्थित राहायचंय.